गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता बघा, आपण ज्या प्रश्न टीईटीला झाले त्याचं आपण फक्त मी उत्तर सांगणार आहे, तुम्ही फक्त उत्तर नोंद घ्या, म्हणजे तुमचा किती स्कोर आता आहे कमेंट बॉक्समध्ये. पहिला प्रश्न, अजिंठा लेणी कोणत्या, याचं उत्तर संभाजीनगर. दुसरं, 122 खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारा डॉक्टर असतो. काय असतो? डॉक्टर, म्हणजे आपल्याला काही दिसत नाही. त्याच्यानंतर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा जो असतो तो कमी जास्त असतो. काय असतो? कमी जास्त असतो. काय असतो? कमी जास्त. त्याच्यानंतर 124, त्याचं उत्तर आहे अपारदर्शक. काय आहे? अपारदर्शक. 124 अपारदर्शक. 124 काय आहे? अपारदर्शक. 125 125 चं लुनी. काय आहे? 125 लुनी. याच्यानंतर 126 काय दिलेलं आहे? याचं फुल फॉर्म विचारलेला आहे आपल्याला. 126 चा इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. हे उत्तर आहे इंडिया. त्याच्यानंतर 127 खालीलपैकी, एक मिनिट, मुद्रेचा सामू ऑप्शन 3. 128 न्यूटनचा गतिविषयक तिसरा. 128. 129 आईस्क्रीम तयार करताना. काय म्हटलंय? आईस्क्रीम तयार करताना 129 आईस्क्रीम तयार करताना काय वापरलं जातं? द्रव्यरूप नायट्रोजन. काय म्हटलंय? द्रव्यरूप नायट्रोजन. त्याच्यानंतर 130 अपकेंद्री. काय म्हटलेले? याचं उत्तर आहे रक्तातील स्नायू जे आहे ते अपकेंद्री. काय आहे? अपकेंद्री पद्धत असते. काय असते? अपकेंद्री पद्धत. आणि 131 हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यातील पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर विलन बदल. काय म्हणतात यांना? विलन बदल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 132 प्रश्न बघू आपण. 132 बरोबर ऑप्शन 2 जे आहे ते बरोबर आहे. काय आहे? ऑप्शन 2. ऑप्शन 2. त्याच्यानंतर 133 जे आहे क्षयरोग. 133 काय म्हटलेले? क्षयरोग. 133 क्षयरोग. 134 कॉस पासून लोखंड. त्याच्यानंतर 135 रुचनिका. 135. त्याच्यानंतर 136 काय? अयोग्य जोडी जी आहे पायदळ अधिकारी नुरबेग, ही अयोग्य जोडी आहे. काय? पायदळ अधिकारी नुरबेग ही अयोग्य जोडी दिलेली आहे. त्याच्यानंतर 138 प्रश्न 138 यांनी राजाराम महाराज. अगदी बरोबर सरांनी उत्तर यांनी बरोबर दिले. काय? राजाराम महाराज. रामायण रामनंद सागर, भारत एक खोज, श्याम बेलेनेक. काय? श्याम बेलेनेक याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 139 भारतातील हैदराबाद संस्थानाचे रजाकार. 140 अ आणि ब बरोबर आहे. काय? अ आणि ब म्हणजे ऑप्शन 1 अ आणि ब बरोबर आहे. त्याच्यानंतर 141 आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड प्रामुख्याने भागात विभागला. भांडवलदार आणि ब्रिटिश. कशामध्ये विभागला गेला? भांडवलदार आणि ब्रिटिश. महाराष्ट्रातील राष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचं काय? किशोर मासिक प्रकाशित झाले. किशोर. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट कशामुळे ओळखला गेला? का ते रेल्वेतून जो खजिना लुटलेला होता त्याच्यासाठी ओळखला गेला. ऑप्शन 2 आहे. त्याच्यानंतर 144 राज्यसभा आहे टिंबटिंब सभागृह. काय? राज्यसभा. 145 राज्यसभा कायमस्वरूपी. त्याच्यानंतर
खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? उपराष्ट्रपतींची. त्याच्यानंतर 147 खालीलपैकी अयोग्य विधान. खालीलपैकी अयोग्य विधान तुम्हाला दिलेलं आहे. ग्रामसेवक अधिक गट विकास अधिकारी हे अयोग्य दिलेले तुम्हाला. त्याच्यानंतर सूर्यास्तानंतर वाहणारे वारे. सूर्यास्तानंतर जे वारे वाहतात याला काय म्हटलं जातं? हे पर्वतीय. काय म्हटलं जातं? पर्वतीय. आणि कोणत्या हवामान बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? कोणत्या हवामानात? दमट हवामान. आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले व त्या कोणत्या अभ्यास पद्धतीचं? सहल पद्धत. काय म्हटलं जाईल? नाही, परवास पद्धत. याला काय म्हटलं जाईल? सहल पद्धतच. कारण अभ्यास कामासाठी गेले, याला सहल पद्धत असं म्हटलं जाईल. हे असे प्रश्न होते. काही याच्यावर काही मिस्टेक असू शकतील तर नक्की कळवा. पण या अशी हे आपण आन्सर की हे काय परफेक्ट नाही, पण याच्यामध्ये काही 1-2 उत्तर चुकीचे पण असू शकतात, पण माझ्या अनुभवाप्रमाणे हे असतील.